पूर्वीच्या काळी अचानक जर घरी कोणी पाहुणे आले तर पटकन बनवला जाणार स्वयंपाक म्हणजे बेसन आणि तव्यावरची गरमागरम भाकरी। बेसन बनवायच्या पण खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्यातीलच आज आपण तवा बेसन कसं बनवायचं ते बघणार आहोत। आणि हो, पद्धत एकदम साधी सोपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता आधी इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। आता तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। आता जिरे आणि मोहरी टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा मी असं बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे। जर लहान कांदे असतील तर तुम्ही 2 कांदे घ्या आणि एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा केला तर कांदा लगेच करपून जाईल आणि यातून असं कच्चा राहील। आणि कांदा लवकर परतण्यासाठी याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकतो। तर आता कांदा सगळ्या बाजून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तवा बेसन हे शक्यतो तव्यामध्येच बनवलं जातं, म्हणजे ते सगळीकडून बेसन हे छानपैकी भाजलं जातं। आता कांदा थोडासा परतत आला आहे तर याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या मी असं ठेचून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। जर तुमच्याकडे लसणाची पेस्ट असेल तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, पण लसूण ठेचून टाकल्यावरती त्याची चव अजून छान लागते। त्यानंतर याच्यामध्ये 2-4 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। तवा बेसनसाठी कांदा असा तेलामध्ये छान असा तळला गेला पाहिजे, म्हणजे जास्त कोरडा नाही पडला पाहिजे, इतपत आपल्याला तेल वापरायचं असतं। आता बऱ्यापैकी कांदा तळून झालेला आहे। आता याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा आता याच्यामध्ये आपण छानपैकी परतून घेऊयात। नेहमी कांदा जेव्हा तळत येतो ना त्यानंतरच आपल्याला टोमॅटो टाकायचा असतो, कारण टोमॅटो हा लवकर शिजतो, लगेच नरम पडतो। म्हणून कांदा आणि टोमॅटो एकदाच नाही टाकायचा, कारण कांदा परतायला थोडासा वेळ लागतो। त्याच्यामुळे आधी कांदा तळून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा। आता इथे टोमॅटो आणि कांदा दोन्ही छान असे तळून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मेथीची पाने असे स्वच्छ धुवून चिरून सुद्धा टाकू शकतात, किंवा पालकीची पाने सुद्धा तुम्ही धुवून चिरून अशा याच्यामध्ये टाकू शकतात, त्याने सुद्धा बेसनाला खूप छान टेस्ट येते। आता इथे आपले कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी पिठासाठी मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, फक्त तेलात तळतानाच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। आता गॅस मिडियम करूनच आपल्याला ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आणि ही तवा बेसन बनवायची एकदम पारंपरिक पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही तवा बेसन नक्की बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला। आता या पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यात टाकायची आहे आणि पुन्हा एकदा चांगली उकळी येऊ द्यायची आहे। कोथिंबीरीऐवजी मगाची सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलीही पालेभाजी थोडीशी चिरून याच्यामध्ये टाकू शकता। कांद्याची पातसुद्धा याच्यामध्ये चांगली लागते। आता इथे मी बेसनाचं 1 वाटी पीठ घेतलेले, ते पीठ आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा सावकाशाचं हलवून घेऊयात। एकदम आता बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ चांगल्यापैकी सगळीकडे असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून हे पीठ असं भिजलं गेलं पाहिजे आणि याचे गोळे अजिबात आता होऊ द्यायचे नाही आहेत। म्हणून शक्यतो उलथण्याचाच इथे वापर करायचा आहे, म्हणजे त्याचे गोळे आपल्या तव्यावरती लगेच फोडता येतात। आणि ज्यांना ही पद्धत जमत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, सुरुवातीला कांदा टोमॅटो पण जेव्हा परतून घेतो, बेसन पीठ थोड्याशा पाण्यामध्ये घेऊन ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचे सर्व गोळे फोडून घ्यायचे आणि नंतर ते पीठ या तव्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला असं गोळे इथे होणार नाहीत आणि ते फोडायचे त्रास होणार नाही। पण मला सवय असल्यामुळे आता मी या तव्यामध्येच हे आता गोळे व्यवस्थित असं फोडून घेते। हे दोन्ही पद्धतीने बेसन केले तर दोन्हीची चव थोडी वेगळी लागते, तुम्ही नक्की करून बघा। तर आता इथे मी चमच्याने याचे गोळे असे फोडून घेते आहे। आता एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला या पिठाचे सर्व गोळे असे फोडून घ्यायचे आहेत। गॅस मोठा अजिबात करू नका, नाहीतर बेसन करपून जाईल आणि यातील पाणीसुद्धा सगळं आटून जाईल। तर तुम्ही बघताय त्या पद्धतीने आपल्याला असं चमच्याने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जिथे जिथे अशा गुठळ्या तयार झाल्या आहेत ना त्या सगळ्या अशा फोडून घ्यायच्यात। आणि जर तुमचा तवा हलत असेल तर थोडीशी तुम्ही पकडनी ते तवा पकडून घ्या आणि एका हाताने असे व्यवस्थित असे गोळे फोडून घ्या। आणि याच्यामध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, त्यामुळे सुरुवातीला 1 वाटी पिठाला 2 वाटी आपल्याला पाणी लागतं। याच पद्धतीने हे प्रमाण घ्यायचं
नंतर थंड पाणी जर तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर ते अजिबात चांगलं लागणार नाही बेसन. आणि बेसनाला चांगली टेस्ट यावी म्हणून सुरुवातीला आपण जेव्हा डाळ दळून आणतो त्यावेळेस डाळ थोडीशी हलकीशी अशी भाजून घ्यायची, त्याच्यामुळे बेसनसुद्धा खूप छान लागतं. आता या पिठाच्या गुठळ्या मी सर्व फोडून घेतल्यात. आता 2 मिनटासाठी आपण याच्यावरती प्लेट झाकून ठेवूयात. आता आपण 2 मिनटानंतर उघडून बघूयात. तर याला चांगली अशी वाफ लागलेली आहे. आता बारीक गॅसवरतीच आपल्याला अजून एक 5 मिनटं या बेसनाला चांगलं असं खमंग परतून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा 5 मिनटासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वाफेने बेसन एकदम छान मऊसूताचं शिजलं जातं. आता आपलं खमंग मस्त असं बेसन तयार झालं आहे. याच्यावरती बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत हे बेसन खाऊन घ्यायचं. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदम खमंग असं तवा बेसन नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक करायला अजिबात विसरू नका.